नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण सीटेटमध्ये व्याकरणाच्या दृष्टीने आलेले महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत. तर पहा 2020 सालच्या सीटेटमधील हे प्रश्न आहेत. यामध्ये प्रथम पाहूयात, तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंधकार, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. इथं आहे पहा, पुढीलपैकी विशेष नाम कोणते? देश, कंकण, पताका, सूर्य. तर देश, कंकण, पताका ही आहेत सामान्य नामे आणि सूर्य आहे विशेष नाम. त्यामुळे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4. बघा, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करत चला आणि तुमचा स्कोर शेवटी तपासा की तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आणि कोणत्या घटकाचा तुम्हाला अजून अभ्यास करावायचा आहे. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला नेमकेपणा कळतो, प्रश्न कोणत्या भागावर आलेले आहेत आणि कोणत्या भागावर आपण ट्रेस करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण आपला स्पीड कसा असायला हवा यासाठी तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपर सोडून पाहणे खूप आवश्यक आहे. आता या ठिकाणी उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा किंवा शब्द निवडा असं म्हटलेलं आहे. बघा, उमगणे पर्याय आहेत आकलन, उमटणे, उबग, आश्वासन. तर उमगणे म्हणजे आकलन होणे, पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारदस्त व्याकरणाच्या दृष्टीने आलेला 124 नंबरचा प्रश्न आहे. भारदस्त शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. तर या ठिकाणी भारदस्तसाठी 4 पर्याय दिलेत: सुंदर, देखणा, उच्च, निम्न. तर पहा, सुंदर, देखणा, उच्च हे भारदस्तचे समानार्थी शब्द झाले. निम्न हा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द झाला. त्यामुळे आपले उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 125 नंबरला परत व्याकरणदृष्ट्याच आलेला प्रश्न आहे. पहा, पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. गृहलक्ष्मी, ग्रंथसंग्रह, गडकरी, श्रीधर. तर या ठिकाणी पहा, तुमचे उत्तर नोंदवत चला. ग्रंथसंग्रह, गडकरी, श्रीधर ही आहेत सामान्य नामे. थोडा डिस्टर्बन्स आहे, थांबा. ग्रंथसंग्रह, गडकरी आणि श्रीधर ही आहेत विशेष नामे आणि गृहलक्ष्मी आहे सामान्य नाम. त्यामुळे आपला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पाहूयात. 129ला प्रश्न आहे, जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडा. आशय नसलेला, कधीही प्रश्न लक्षपूर्वक वाचायचा. या ठिकाणी पहा, कुतूहल, शोधक बुद्धी, जिकीर, ज्ञान लालसा. तर आशय नसलेला म्हटले तर ज्ञान लालसा, शोधक बुद्धी, कुतूहल हे जिज्ञासाचे समानार्थी शब्द आहेत आणि जिकीर हे नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट पहा, 132 नंबरला आहे, पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा. जहाज, विमान, चंद्र, रस्ता. आणि विशेष नाम आहे पहा, जहाज, विमान आणि रस्ता आहे सामान्य नामे आणि चंद्र आहे विशेष नाम, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पाहूयात. व्याकरणाच्या दृष्टीने पहा आलेला 134 नंबरला आहे, मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर पहा, मुद्रण कलेत विलक्षण झालेली आहे म्हणजे नामाबद्दल काय सांगितले, विशेष माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 विशेषण असे योग्य उत्तर येणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो 2024 जुलैमधील प्रश्नपत्रिकेतील आहे. नदी शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधा आणि तो आहे सरिता, पर्याय क्रमांक 1. निरखणे या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा आणि उत्तर आहे निरपेक्ष. बाकी सर्व जे निहाळणे, बारकाईने पाहणे, पारखणे हे काय आहेत त्याचे समानार्थी शब्द आहेत. लगेचच आहे पहा, 10वी परीक्षा, अधोरेखित शब्द ओळखा. तर 10वीला अधोरेखित केलेला आहे आणि ते आहे क्रमवाचक संख्या विशेषण. त्यानंतर एकवचन व अनेकवचनी शब्दांपैकी चुकीची जोडी शोधा. तर टेकडी, टेकड्या योग्य आहे. वही, वह्या योग्य आहे. पेटी, पेट्या योग्य आहे. पेन्सिल, पेन्सिली हवी, पेन्सिल्या लिहिले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेचं उत्तर येणार आहे.
तर पहा सीटेटमध्ये एखादी कविता व एखादा उतारा देतात आणि त्यानंतर असे व्याकरणचे सुद्धा 5-6 प्रश्न ॲड केलेले असतात. तर तुम्ही सोपा विषय आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष करून तुम्ही शब्दांच्या जातीचा चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुमचा एकही गुण जाणार नाही, कारण शब्दांच्या जातीवर सीटेटमध्ये भर दिलेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओचा उपयोग जर तुम्ही महा TET देत असणार किंवा TIT टेट देत असाल तरी त्याच्यासाठी होणार आहे. तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा, शालेय स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा होणार आहे. तर पहा या ठिकाणी कविता दिलेली आहे, तर याचा एक संपूर्ण व्हिडिओ मी अपलोडच करणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि ऑलवर प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि मुख्य म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला. धन्यवाद.